पाटील यांना दिला जातोय सामनावीराचा किताब। पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिल्याने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय। सर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते। बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी उपांत्यपूर्व फेरी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल बीसीसी चिखलवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शिवशक्ती स्पोर्ट पुपेरे। दोन्ही संघ ताकदवान या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज दोन सामन्यामध्ये आलाय आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल झालेत। संदीप गायकवाड अमर गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला दोन्ही टीमला आम्ही विनंती करते आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। गोलंदाजीसाठी अक्षय आलाय, एक अनुभवी गोलंदाज। टीम बीसीसी चिखलवाडी या टीमचा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजीवरती अक्षय दाखल झालाय। स्ट्रायकरला अमर गायकवाड, नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर लेजंड संदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला मॅचला करूया सुरुवात आणि विनंती आहे व्यासपीठावरती बसलेल्या प्रेक्षक मायबापाला की कृपया पंच पाठवा। आयोजक कमिटी लंच टाइम जर झाला असेल तर आपल्या मॅनेजमेंट कमिटीमधून 2 पंच पाठवा। चला महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि बाळकृष्ण पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। चला मॅच लावते सुरुवात। अमर आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। चला मॅच लावते सुरुवात। पहिला बॉल अक्षयचा अमरसाठी। पहिल्या बॉलवरती स्ट्रोक दमदार, परंतु या बॉलवरती फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळेल। चला एकदा बॉल अमर गायकवाडच्या बॅट मधून। डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। 2 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या। चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये दोन्ही संघ जर पाहिलं तर ताकदवान संघ। यावेळेस पास स्टेप आउट होऊन केलाय, चांगला शोक लगावलाय। हाय अँड हँडसम अमर गायकवाडच्या बॅट मधून आलाय दमदार स्ट्रोक। बॉल सीमारेषा पार, मिळतील धाबा 6 षटकार। काय बॅटिंग, एक पाऊल पुढे घेतलं आणि पिकअप शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला अमर गायकवाडचा। यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या खाली, परंतु पागदी या बॉलवरती पहा काय घडलं जाते। 2 धाबा तर आल्या, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न राहिला परंतु थांबवलं गेलंय। 2 धाबा इथे या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील। संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 रन। सुरुवातीच्या 2 बॉलवरती मात्र शांत राहिला होता, आक्रमक होताना आता पाहायला मिळतोय अमर गायकवाड। 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त। 2 बॉलचा अजून देखील उर्वरित खेळ शेष आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पहा वेगवान चेंडू हाताळलाय, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन। अगदी डोक्यावरून जाणारा बॉल आणि 1 बाउंडचा इशारा देखील केला जातोय। संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते।
12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. या एक्स्ट्रा धावा या महत्वाच्या मॅच मध्ये रोखाव्या लागतील टीम BCC चिखलवाडी या टीमला, कारण की एक एक धाव तुम्हाला बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यापासून वंचित ठेवू शकते. आता मात्र दुसरी संधी अमरसाठी आणि आता अक्षय ही चुकी करणार नाहीये. फलंदाज अमर गायकवाड बाद झालाय. महत्वाची विकेट BCC चिखलवाडी या संघासाठी. फुपेरे टीमचा फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. अमर गायकवाड बॅक टू द आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल सातपुते. हा हिटर बॅटर कित्येक वेळेला अगदी जास्तीत जास्त षटकार मारण्याची किमया ज्याच्या नावावरती राहिले तो कपिल सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अमर गायकवाड बाद झालाय. शेवटच्या बॉलवरती एक धाबाले संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 धाबा. गोलंदाजीवरती प्रियांक पायमल आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकर इनला कपिल सातपुते. एक गडी बाद. 14शी अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघाचे. 14 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रियांक पायमल अगदी या अगोदरच्या मॅचचा हिरो. दुसऱ्या मॅच मध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती, आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं होतं आणि तो सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती बॅटचा टॉपेज एक धाव तर आली. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 15 या आकड्यावरती. ही मॅच जर पाहिलं तर दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच. बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी एक विजय दोन्ही टीमला आणि विजयापर्यंत जाण्यासाठी एक पाऊल दोन्ही टीम मागे असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रियांक पायमल गोलंदाजीच्या रडारवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर इनला बॅटर मिस्टर लेजंड संदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेस लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. पंच बाळकृष्ण पाटील सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ज्योतिर्लिंग चषक 2025 हे दमदार आयोजन पाहतोय आणि ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक खराब बॉल, वाईट बॉल आणि +1 2 धाबा इथे स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 या आकड्यावरती. डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना मात्र थोडंसं दडपण इथे आपल्याला पाहायला मिळते प्रियांक पायमलच्या. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. इथे प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही या बॉलवरती आणि याचमुळे या बॉलवरती निर्धाव चेंडू आलाय. कोणती धाव नाहीये. चांगली गोलंदाजी कमबॅक केला इथे या बॉलर प्रियांकने. यावेळेस
फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. दुसरा धक्का टीम शिवशक्ती स्पोर्ट फुपेरी या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीचे फलंदाजी ते बाद झालेत. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती स्थिर आहे. अनिकेत प्रियांक पायमल गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अमर गायकवाड बाद झाला, संदीप गायकवाड बाद झाल्याने आता अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अँड्रूस यांनी देखील अनेक वर्ष पुपेरी गावाकडून क्रिकेट खेळत असताना ज्या ज्या वेळेस संघासाठी बिकट परिस्थिती त्यावेळेस या बिकट परिस्थितीमधून चांगले बॅटिंग केले. अनिल पाटील, अँड्रूस आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईकला कपिल सातपुते. आता या दोन्ही खेळाडूंची जबाबदारी वाढली, कारण की ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आघाडीचे फलंदाज बाद झाले. आतापर्यंत सुरुवातीच्या 2 मॅचेस जर आपण पाहिल्या तर आघाडीच्या फलंदाजांनी त्या मॅचमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं होतं, परंतु निर्णायक क्षणाला हे फलंदाज मात्र बाद झालेत. 1 ने वाढले धावसंख्या 19 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्रायकर इनला अनिल पाटील. यावेळेस पहा बॅटचा टॉप एज विकेट करण्याचा प्रयत्न फसलाय. प्रियांक पायमल कॅच देखील फसला जातोय. अनिल पाटील यांना दिले जीवनदान. संधी निर्माण झाले, संधी क्रिएट झाले आणि 1 धाव आणि 1 धाव वाढली. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीसाठी बॉलर नेम प्लीज बाबासो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला. गॅप मधून बॉल चालला. 1 धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. कॉलिंग झालंय. दोन्ही बॅटर मध्ये 1 धाव इथे घेतली जाईल. या बॉलवरती धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 21 या आकड्यावरती. 2 गडी बाद 21 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. बाबासो 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. कपिल सातपुते स्ट्रायकर इनला. षटकारांचा बेताज बादशाह म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि इथे मात्र पहा काय घडलं जातंय. स्किट झालाय खेळाडू स्वतः गोलंदाज आणि 1 धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 धावा. अगदी पावसाळी क्रिकेटमध्ये मित्रांनो खूप तुम्हाला जपून खेळावं लागतं, कारण की क्रिकेट खेळत असताना नेहमी मित्रांनो काळजीपूर्वक खेळा, कारण की जेवढी गरज तुमच्या टीमला आहे त्यापेक्षा जास्त गरज तुमच्या परिवाराला आहे. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक खेळा. आपल्या शरीराला इजा होणार नाही याची देखील दखल घ्या. एखादा षटकार चौकार गेला तरी चालेल, परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या. हे खूप महत्त्वाचं, कारण की क्रिकेट आपणाला जर आयुष्यभर जर खेळायचं असेल तर शारीरिक तंदुरुस्ती ही देखील एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक खेळा. चला धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अनिल पाटील. यावेळेस पहा डिक्लेअर स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बाबासो यांनी अप्रतिम 3 चेंडू हाताळलेत. संघाच्या धावसंख्येला मात्र पूर्णपणे ब्रेक लावण्याचा काम केलाय. यावेळेस मात्र लाईन खराब. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावा. यावेळेस पहा अनिल पाटील यांच्या बॅटमधून दडपण दूर करणारा
लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल जातो सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. येतोय हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. अमर गायकवाड संदीप गायकवाड बाद झाल्यानंतर जी धावसंख्या स्थिरावली होती ती उंचावण्याचं काम मात्र इथे बॅटर अनिल पाटील यांच्या बॅटमधून केलं गेलंय. चांगले बॅटिंग. बाबासो यांच्यावरती हल्ला बॉल चढवलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय. समोरच्या दिशेत फटका केलाय. प्रियांक पायमल वेगाने धावतो. एक धाव तर आले. दुसरीचा प्रयत्न. कपिल सांगतोय एकच धाव इथे. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा बॉल. कपिल सातपुतेच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिंगल आल्या. 3 सिंगल आल्यात आणि इथे बा कपिल सातपुते देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय. आता एका बाजूने अनिल पाटील तर दुसऱ्या बाजूने कपिल सातपुते. बीसीसी चिखलवाडी या संघावरती हल्ला बोल चढवत असताना आणखीन एक दमदार षटकार. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 37 धावा धावफलकावरती. 2 षटकामध्ये 21 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा आल्या. 17 धावा. 2 षटकामध्ये 20 धावा होते. या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा आल्या. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक. बॉलर नेम प्लीज. प्रमोद. गोलंदाजीवरती प्रमोद आलेत. अर्जनच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. ते सन्माननीय अमोलजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. महत्त्वाचं योगदान आज नाठवडे गावासाठी दिले गेले आणि त्यांचं स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. क्रिकेटचे दर्दी चाहते आणि आज मात्र जर पाहिलं तर नाठवडे गावासाठी नाठवडे गावच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे ते आदरणीय तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय अमोलजी कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय रंगरावजी मोहिते साहेबांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेली आहे. रंगरावजी मोहिते साहेबांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. अनिल पाटील यांच्या बॅटमधून एक डिक्लेअर धाव इथे धावफलकावरती लावली जाते. धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44 धावा. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा दुसरा षटकार आला तर मात्र फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. कारण की बीसीसी चिखलवाडी या टीमची बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिली तर अनिकेत पायमल, प्रियांक पायमल, अक्षय असेल चांगले बॅटर रबर बॉल हंगामामध्ये बहुचर्चित असणारे खेळाडू बीसीसी चिखलवाडी या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना आव्हान द्यायचं असेल तर एक आव्हानात्मक धावसंख्या निर्माण करावी लागेल. वेगवान चेंडू हाताळला. बॅट अँड बॉलचा फारसा काही संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा फुल टच बॉल. फुल टोल वसूल केलाय अनिल पाटील. अनिल पाटील आणि अनिल पाटील षटकार आलाय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमध्ये आधार शोधू नका तर स्वतःला भक्कम बनवा. ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. अमर गायकवाड संदीप गायकवाड बाद झाल्यानंतर संघावरती दडपण होतं आणि दडपण जुगारून लावणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न परंतु कपिल सांगतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. वाईट बॉल आणि +1. 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावसंख्या 52 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 52 धावा.
याच खेळपट्टीवरती पहिल्या मॅच मध्ये बीसीसी चिखलवाडी या संघाने जवळपास 80च्या आसपास धावा जमावल्या होत्या आणि या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी टीम 52 वरती पोहोचलाय. डिक्लेअर स्वरूपाची धाव 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. आता शेवटचा बॉल 53 धावा धावफलकावरती. कपिल सातपुतेच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती किती धावा घेण्यात येतील टार्गेट सेट करून देणारा शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल आणि 53 धावा 54 धावांची गरज विजयासाठी टीम बीसीसी चिखलवाडी या टीमला 54 धावांची गरज. हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे विरुद्ध स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा या दोन संघामध्ये आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो. एका बाजूला स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल स्वतः आयोजन करणारा संघ अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे या दोन संघामध्ये इथे केला जाईल टॉस. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो या आपण टॉससाठी टॉस करूयात. चला स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराया संघाला आम्ही विनंती करतो या टॉससाठी आणि शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघाला आम्ही विनंती करतो या लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मॅच लावते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायची ही टीम बीसीसी चिखलवाडी या टीमला मी विनंती करतो या प्रियांक पायमल आणि अनिकेत पायमल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 53 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 54 धावांचं टार्गेट दिलं गेलं बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे या संघानं आणि सलामीची जोडी हे आव्हान पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात लगेचच करायची आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसातील 8 आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 7 सामने दिवसभरातील या ठिकाणी शिल्लक आहेत याची नोंद घ्या. स्ट्रायकर इनला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला प्रियांक पायमल. अमर गायकवाडचा पहिला बॉल. पहिलाच बॉल दिशहीन आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. संघाची धावसंख्या आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. 54 धावांची गरज. दोन धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. याही वेळेस लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिकवरती मारा ठेवायचा प्रयत्न परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणखीन एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. संदीप गायकवाड हातामध्ये कॅच आणि पहिला धक्का इथे लागलाय टीम BCC चिखलवाडी या टीमला. अमर गायकवाडचा हा गेम प्लॅन आणि या गेम प्लॅन मध्ये पूर्णपणे फसलाय फलंदाज प्रियांक पायमल. स्वतःवरती नाराज, स्वतःवरती नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का BCC चिखलवाडी या टीमला. प्रियांक पायमल बाद. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालाय. महत्वाचे विकेट अमर गायकवाडने त्याचं काम पूर्ण केलं. बॅटिंग मध्ये फारशा धावा करू शकला नव्हता, परंतु गोलंदाजी करत असताना सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे दिशाहीन राहिले, परंतु या बॉलवरती मात्र विकेट प्राप्त करून दिले आपल्या टीमला. यावेळेस पहा हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 धाबा 1 गडी बाद 4 अशा अवस्था आपल्याला पाहायला मिळते. 54 धाबांची गरज असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यजमान संघ आयोजक संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा असा संघ. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी पंचांच्याकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. डॉट बॉलला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 4 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा पायावरती बॉल, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्किट झाला खेळाडू. इथे पहा फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. जिथे 1 धाव होते तिथे मात्र दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 रन. त्याचबरोबर ओमकारजी झोळे यांचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होत आहे. आदरणीय ओमकार झोळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. याही वेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 6 रन खर्च केल्या. सुरुवातीचे 2 बॉल मात्र अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्या. त्याच्यानंतर एक दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार झोळे यांचा सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. शेवटच्या बॉलवरती केलंय प्रहार, केलंय आक्रमण. बॉल सीमारेषा पार. षटकार. ओमकारजी झोळे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बारा रन धावफलकावरती लागले गेले. आता येणारे 18 बॉलमध्ये अजून देखील 42 धाबांची गरज जिंकण्यासाठी. 18 बॉल 42 धावा. प्रतिषटक 14 रनचा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. करंट रन रेट जर पाहिला तर 12.00 ची सरासरी गाठली पहिल्या षटकामध्ये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज संदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आणि स्ट्रायकर इनला बॅटर
अनिकेत यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. पहिला डॉट बॉल आलाय. जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे वाढवावं लागेल टीम शिवशक्ती स्पोर्ट फुपेर या टीमला, कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर चांगला बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेस बॅटचा टॉपेज अगदी विकेट किपर काढून बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु शरीरापासून भरपूर दूर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मात्र धावफलकावरती आणखीन एक धाव अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 धावा. यावेळेस पहा बॅटचा टॉपेज, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. आता समीकरण बदललंय. येणारे 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये अजून देखील 40 धावांची गरज जिंकण्यासाठी. मॅच रबर बॉलमध्ये जर पाहिलं तर 15-40 हे समीकरण तितकंसं कठीण नाही आहे, कारण की 1-2 बॉल जर खराब आले तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी BCC चिखलवाडी संघाला देखील आहे. यावेळेस पहा बॉलला थोडंसं पाठीमागे ठेवलं होतं, पाठीमागे ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज. बॅट अँड बॉलचा फारसा संपर्क होऊ शकला नाही. पंचांच्याकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंचाने मात्र साफ नकार दर्शवलाय आणि आलाय तो डॉट बॉल. तर आयोजन समितीला आम्ही विनंती करते, पहा ज्या जायासाठी कपिल सातपुतेला उभं केलं, ज्या विकेटसाठी कपिल सातपुतेला उभं केलं, ते काम मात्र ते पूर्ण होत असताना महत्वाची विकेट अनिकेत पायमल बाद झाल्यानंतर संपूर्ण टीम मीटिंग इथे एकत्रित झाले. त्यांना माहित होतं की अनिकेत पायमल ही विकेट किती महत्वाची आणि फलंदाजी ते बाद झालाय. आणि आयोजन समितीला मी विनंती करतो की विकेटच्या पाठीमागे आणि मैदानाच्या बाहेर जे बॉल जात आहेत त्याच्यासाठी मात्र तुम्ही ते बॉल रिटर्न आणायचे आहेत. आयोजन समिती आम्ही आपणाला विनंती करतोय. महत्वाची विकेट इथे पाठीमागे जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय आलाय. आतापर्यंत 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त आणि 14 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनय आलाय. यावेळेस आणखीन एक तेज तरार चेंडू हाताळलाय. मिस्टर लेजंड काय षटक हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि लेजंड बेस्ट कामगिरी करत असताना संदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम षटक हाताळलंय. आपल्या टीमला ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिली आणि कमीत कमी धावा कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संदीप गायकवाड यांची. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 14 धावा धावफलकावरती. आता 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज. अक्षय अजून देखील मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत अक्षय मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा अजून देखील पल्लवित आहेत BCC चिखलवाडी, कारण की शेवटच्या बॉलपर्यंत हार न मानणारा संघ म्हणजे BCC चिखलवाडी. शेवटच्या बॉलपर्यंत प्रयत्न करत राहणारा संघ म्हणजे BCC चिखलवाडी आणि न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर नशीब देखील गुडघट टेकतं. परंतु ते या बॉलवरती पहा काय घडलं जात आहे. या बॉलवरती आले ते एक सिंगल. आता 11 बॉलमध्ये करायच्या आहे त्या 39 धावा. यावेळेस पहा रडार मध्ये त्याला दिलं भिरकावून बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. मी अगोदरच सांगितलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत हार न मानणारा संघ म्हणजे BCC चिखलवाडी. 2 हुकमाचे एक्के बाद झाले तर देखील अजून देखील अक्षयकडे ती ताकद आहे आणि नजाकत आणि अक्षयच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या
21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक धाब आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. दोन धाबा इथे घेतल्या गेल्या. या बॉलवरती एकच धाव डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरिंगला पुन्हा एकदा अक्षय आलाय. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. दोन धाबा इथे घेतल्या गेल्या. याच खेळाडूने या अगोदर अशा प्रकारची चुकी केली होती. पुन्हा एकदा या छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडू शकतात, कारण की मोठ्या दगडाने कधी ठेच लागताना ऐकलेले नाही, तर ठेचा या नेहमी छोट्या छोट्या दगडानेच लागतात. आणि दोन धाबा इथे धावफलकावरती अंकित केल्या जातील. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धाबा, अजून देखील 30 धाबांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. उंची जास्त, लांबी कमी आपल्याला पाहायला मिळते. संदीप गायकवाड बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धाबा इथे अंकित केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. अजून देखील 28 धाबांची गरज आहे. येणारे बॉल असतील 7 बॉलमध्ये 28 धाबा, 4 षटकार 1 चौकार. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयकडे ती ताकद आहे. अक्षय हे करू शकतो, परंतु आज मात्र करून दाखवावं लागेल. टीम अडचणीमध्ये, आणि या अडचणीमधून मात्र अक्षय आज बॅटिंग करणार काही. ते चांगला स्ट्रोक लगावलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 22 धाबांची विजयासाठी गरज. 32 धाबा धावफलकावरती. 6 बॉल आणि 22 धाबांची गरज जिंकण्यासाठी. 6 बॉल 22 धाबा. सुशांत वाघमारेचं षटक मात्र महागात ठरलंय. टीमसाठी 18 धाबा आतापर्यंत गोलंदाजी मधून आल्यात. आता शेवटचं षटक. 6 बॉलमध्ये 22 धाबा, 3 षटकार 1 चौकार. हे समीकरण. अक्षयचा कॉन्फिडन्स वाढलाय, परंतु शेवटच्या षटकामध्ये जमेची बाजू ही की अक्षय नॉन स्ट्राईक इनला आहे, आणि जोपर्यंत परंतु प्रतिस्पर्धी अगदी स्ट्रायकर इनला विनय मध्ये देखील क्षमता आहे. षटकार चौकार तो देखील मारू शकतो, आणि विजय मात्र अगदी विजयाच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ बीसीसी चिखलवाडी. सामना जर पाहिला तर अगदी सुरुवातीच्या 2 षटकानंतर वाटलं होतं कुठेतरी या मॅच मधून थोडंसं बॅकफुटला आलाय संघ बीसीसी चिखलवाडी, परंतु अक्षय सांगतोय सहजासहजी हा सामना सोडायचा नाहीये, आणि शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये पकड निर्माण करून ठेवायची ही सवय मात्र चिखलवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 मध्ये करायचे आहेत 22 धाबा. अनिल पाटील बॅटिंग दमदार केली, आणि याच बॅटिंगच्या जोरावरती संघाने 54 धाबा निर्माण केल्या. यावेळेस पहा या बॉलवरती 1 धाब आली. आता संघाला विजयासाठी 5 बॉलमध्ये 21 धाबांची गरज. लागोपाठ जर 1-2 षटकार आला तर या मॅच मध्ये बीसीसी चिखलवाडी संधी शोधायला काही जात नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न जरूर करावे लागतील, आणि विजय हा सहजासहजी मिळत नाहीये. तर त्या विजयासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो, आणि तो संघर्ष मात्र इथे करत असताना अक्षयने आतापर्यंत या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी टीमला
प्रतिस्पर्धी टीमचा श्वास रोखून ठेवलाय. 5 मध्ये 21. या बॉलवरती वेगवान चेंडू हाताला आहे. चांगली गोलंदाजी. आता 4 मध्ये 21 धाबांची गरज. 4 षटकार या मॅच मध्ये आता गरजेचे आहेत. 3 षटकार आणि 1 चौकार जरी आला तरी देखील या मॅच मध्ये विजय प्राप्त करू शकतो अनिल पाटील. या मॅच मध्ये बॅटिंग खूप दमदार राहिली या खेळाडूची. इथे खराब लाईन वाईट बॉल. गरज होती का? गरज नव्हती, परंतु खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 4 बॉल आणि 20 धाबांची गरज. 1/4 ओव्हरचा देखील इशारा केलाय. ओहो, काय घडलं जातंय? महत्वाची विकेट, महत्वाचा काटा आणि वाटेमध्ये आलेले काटे आपला वेग थांबवत नाही तर वेग वाढवतात. हे मात्र अनिल पाटील यांनी दाखवून दिलंय. अक्षय जो आतापर्यंत विजयामध्ये काटा निर्माण करत राहिला होता त्या फलंदाजाला इथे बाद केलं जातंय. फलंदाज बाद. चला आता 3 बॉल मध्ये 20 धाबांची गरज. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. गणेशच्या बाबतीत मोये घडले कारण की बॅट हातामधून निसटली. कोणती धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. आता 2 बॉल मध्ये 20 धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे टीम शिवशक्ती स्पोर्ट फोपेरे संघाने, परंतु अजून देखील सामना संपलेला नाही. व्हाईट बॉल आलाय. एखादा नकारात्मक बॉल आणि त्याच्यावरती जर एखादा षटकार आला तर पुन्हा एकदा BCC चिखलवाडी या संघाच्या आशा जिवंत होऊ शकतात. या बॉलवरती पहा हलक्यात आणि फक्त दिशा देण्याचं काम. आता जय पराजय यामधील संघर्ष कुठेतरी थांबलेला आहे कारण की बॅटरची जी आपण इनॅक्शन आपण पाहिली तर फक्त हलक्यात आणि दिशा देण्याचं काम केलंय. आणि आता शिवशक्ती स्पोर्ट फोपेरे संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल या बॉलमध्ये. आणि हा संघ इथे शिवशक्ती स्पोर्ट फोपेरे संघ महत्वाच्या मॅच मध्ये विजय ठरलाय आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने बॅटिंग करत असताना दर्जेदार बॅटिंग. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर 24 धावांची महत्वाची खेळी अनिल पाटील अँड्रूज आणि गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं अनिल पाटील अँड्रूज ठरलाय या महत्वाच्या मॅचचा बडे मंच का बडा सरपंच, बडे मंच का बडा खिलाडी आणि अनिल पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. फायनल मध्ये दाखल होणारा पहिल्या गटातील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे संघ. अभिनंदन, वेल प्लेड टीम शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे. हार्डलक बॅडलक टीम BCC चिखलवाडी. हारलात नाही मित्रांनो तर प्रयत्न कुठेतरी कमी पडलाय आणि नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये प्रयत्न चांगला करा. नक्कीच विजय तुमच्या बाजूने असेल. थोडासा प्रयत्न कमी पडलाय. थँक्यू सो मच. तुम्ही आपण या स्पर्धेमध्ये सहभागी राहिला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपले मनापासून आभार. चला नेक्स्ट मॅच